आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू आम्ही जातो तुम्ही कृपा असू
आहे का काय पण उशी बिशी काय म्हणतो बरं विषय ते पिशवी द्या. पिशवी देऊ काय? आम्ही जातो तुम्हा कृपा सुजावी सकळा सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग अंतकाळी ढुआमासी पावला अंतकाळी ढुआमासी पावला गुढी सहित गुप्त झाला तुका वाळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवी महायुगे पिठे तटे विव्रत्यं परम कुंडलिकाय दातो समागुष्टकन्दनन्दनं गौरमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकीनन्दनं नमो तुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याण मूर्ती नमो भास्कराय पूर्ण आता हृदय आपुले चौपाळून या भरे वरी गे सुखावले श्री गुरु वचनायिका कमलापती माझी रंखाची विनंती गरुडी धूपती काळी आपणा सारी गवळी. आम्ही जातो तुम्हा कृपा सुधावी सकळा सांगावी विनंती माझी वाढी वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग पंढरीच्या देवराया नमो चंद्रभागा नमो कुंडलिका नमस्कार माझा श्रीमंती पांडुरंगा अखिल भगवान परमात्मा नतमस्तक हो प्राण संजीवनी रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक हो ज्याने भगवान परमात्म्याचं स्वरूप दाखवलं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपालाने बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. भगवंताला एकदा नमन करून कार्याला आरंभ. ज्याने आपल्याला मार्ग दाखवला, ज्ञानाचा बोध प्राप्त करून दिला, असे महावैष्णव. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरणी. ठीक आहे. ज्ञानोबरायाच्या चरणी, श्री संतांच्या चरणी एकदा नतमस्तक हो. पुन्हा गेला विमानी बैसोनी गेला विमानी अच्छा मी केला मनात बसवान गेले म्हणून त्यांच्या उत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विमानात बसून जाण्याचे बी त्याला सामर्थ्य लागते. म्हणून माझ्या तुकोवर आहे अच्छा वद्या द्वादशीला फाल्गुन वद्य द्वादशीला माझ्या तुकोबरायाने प्रयाण केलं. प्रयाण काळी मान पाठविले ठीक आहे ना. अशा पद्धतीनं माझ्या तुकोबरायाला भगवंताने विमान पाठविला. तुकोबराय बसून गेले. या उत्सवानिमित्त बीजनिमित्त आज ह्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचे नियोजन आपण केलेलं आहे. तर पुढे 2 मिनिटं प्रयास घेऊन ज्या माऊलीनं आपल्याला अखंड साळाबाद प्रमाणे सतत आपल्याला तुकाराम महाराजांच्या
हा महतीची किंवा तुकाराम महाराज बच्ची यांची सेवा करण्यासाठी त्यांनी योग प्राप्त करून दिला असे आमचे गणेश महाराज, माता माऊली, त्यांचं नाव काय मला आठवत नाही, मीराबाई. बघा घुंगरू बांधलं नाचो रे मेरा, अशी आमच्या मीराताई यांनी त्यांचा एक संकल्प केला आणि त्यांनी सांगितलं बाकी काय करायचं नाही, सणवार नाही केला तरी चालेल, पण माझ्या तुकोबरायांची बीज अठ्ठासनं करायची, असं त्यांचा मानस. आज 4 वर्ष झाला किंवा ह्याच्या अगोदर मी भरपूर दिवस झाले, पण सेवा आपल्याकडे 4 वर्षापासून आली आहे. असं असल्यामुळं माझ्या त्यांनी हा उत्सव साजरा केला, त्याबद्दल त्यांना कोटी कोटी या नारदा जगातून प्रणाम करतो आणि सेवेला आरंभ फक्त जरा एक चित्त करून ऐका, जास्त वेळ घेत नाही, अर्ध्या तासात सेवा संपवतो. फक्त अभंगाचा भावार्थ सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तुकोबराय म्हणतात, देवमान्य सत्यमान्य जगमान्य देवी निवासी श्री प्रसिद्ध श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग गोड गोड असा निर्वाणी प्रकरणातला हा अभंग आहे. गात्यामध्ये निर्वाणी प्रकरण एक आहे आणि त्या निर्वाणी प्रकरणातला हा अभंग आज आपण घेतलेला आहे. अभंगाची सुरुवात करत असताना अभंग सुंदर आहे, सोडण्यास सोपा आहे, पण ऐकण्यास कठीण आहे. म्हणून आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवी. तुकोबराय म्हणतात त्या अभंगात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. देवी निवासींना किंवा सगळ्या जगाला हाकारून तुकोबराय सांगतात, आम्ही चाललो, तुमची कृपा आमच्यावर असावी. संत जगत कल्याणासाठी जावतात का? तुकोबरायला हाकारून न सांगता जाता नसतं गुपचूप एकट्याला, पण नाहीये. तुकाराम सगळ्याला सावध केले आणि सांगितलं, आम्ही जातो, तुमची आतापर्यंत आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जेवढं राहिलो त्यांची कृपा तुमची आमच्यावर असावी, म्हणून तुमच्या कृपेच्या आशीर्वादाने मी आता माझ्या निजधामाला निघून जातो. तुकोबराय अभंगाच्या पहिले चरणाचा स्वर खाली आहे. आणि नंतर ध्रुपदमध्ये सांगतात, तुम्हाला सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आता माझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये. मला भगवंत ताबडतोब बोलावते, वैकुंठ श्रीरंग बोलवितो, वैकुंठ भगवान परमात्मा मला बोलण्यासाठी आलेत, मला वेळ नाही आहे. असं जातो आणि तुमची कृपा, माझी कृपा अशी तुमच्यावर असू द्यावे आणि तुमचा असाच आशीर्वाद मला मिळावा, असं तुकोबराय ध्रुवपदा म्हणते. आणि शेवटच्या ठिकाणी असं म्हणता म्हणता काय झालं, अंतकाळी विटुवा माशी पावला, पुढील सहित गुप्त झाला तुका. आणि म्हणता म्हणता तुकोबराय एका क्षणात गुप्त झाले आणि निघून गेले. मग तुकोबराय गेले कुठं म्हणतात ना, तुकोबराय कुठे गेले? वैकुंठ गमनाला गेले, वैकुंठाला गेले, आहे का नाही? मग तुकोबराय वैकुंठाला जात असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगून गेले, पण वैकुंठ वैकुंठ म्हणजे नेमकं काय? आम्ही म्हणतो अमक्या अमक्या वैकुंठाला गेले, अमक्या अमके कुठे गेले? स्वर्गाला गेले, अमक्या अमके कुठे गेले? वगैरे वगैरे वगैरे. पण वैकुंठ म्हणजे काय? तुकोबरायांना वैकुंठाला जावं असं का वाटलं? याच कारण तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिये जय ऋषी साच भावे वर्थावया. कमी वाले, कारण आम्ही वैकुंठात आलो आणि वैकुंठातूनच आम्हाला परत आम्ही वैकुंठाला गेलो, असं तुकोबरायचं म्हणणं आहे. बरं का, वैकुंठातून आले बरोबर आहे, पण वैकुंठ हे स्थान कुणाचं आहे? वैकुंठात कोण असतंय?
वैकुंठामध्ये आहे तरी कोण आणि वैकुंठामध्ये असं वैभव आहे तरी काय, याचं चिंतन खूप गोड आहे. वैकुंठ म्हणजे तरी काय, या वेळेला माझ्या तुकोबराय सांगतात एका ठिकाणी, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडो या सुखा कारणे म्हणजे ज्या सुखासाठी देव वेडावला आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. मग देवाचं ठिकाण कुठं आहे, बोलत चला. देव कुठं राहतो, वैकुंठात. वैकुंठात देव राहतो म्हणजे म्हणून तुकोबराय आम्ही वैकुंठाला जातो असं म्हणतात. पण त्या वैकुंठात काय आहे, त्या वैकुंठ सोडून भगवान परमात्मा खाली मृत्यूलोकामध्ये येतो का. वैकुंठ हे भोगभूमी आहे, वैकुंठ ही भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. आणि भोगभूमीमध्ये आनंद घेता येत नाही, कर्मभूमीमध्ये आनंद घेता येतो. म्हणून माझे भगवान परमात्मा म्हणतात वैकुंठ सोडून संत सजनी. बरोबर आहे. एका ठिकाणी नामदेवराव मस्त सांगतात, चिंतन गोड आहे बरं का. नामदेवराव म्हणतात, देवा नामदेवरायांचा अवतार तुकोबरायांचा, सयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी, वळवंच्या पासोनी महाद्वारापर्यंत. नामदेवराय म्हणतात 4 युगात आम्ही जे केलो तेच करत आलो आणि त्यानंतर 5व्या युगामध्ये तुकोबरायच्या जन्माला आलो, तुकोबराय आलो, तुकोबराय झालो. तेच नामदेवराय का म्हणतात, म्हणजे तुकोबरायांचाच अवतार नामदेवरायांचा आहे का नाही. तेच नामदेवराय काय म्हणतात, वैकुंठाची आमा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. काय म्हणते, देवा वैकुंठाला आम्हाला पाठवूच नका, वास द्यावा पंढरीशी सर्व काळ. बघा गंमत कशी आहे. आणि एवढ्यावर थांबत नाही, नामदेवराय पुढे जाऊन सांगतात, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नका घालू आडवाड काठी. पोपट आहे, जुनाट आहे, वैकुंठात काय आहे याच्या पुढे जाऊन नामदेवराय सांगतात, वैकुंठी जावडी काय बाकरावे, उगीच बैसावे मौन रूप. वैकुंठात जाऊन काय आहे, उग नुसतं जाऊन आनंद सुख भोगण्यासाठीच वैकुंठ आहे. शेवटच्या चरणामध्ये सांगतात नामदेवराय, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, मज येथेची ठेवी, वास द्यावा पायी चरणापाशी. नामदेवराय असं सांगतात, तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठाला गेलो, आम्ही वैकुंठाला जाऊ. नामदेवराय म्हणतात वैकुंठाचं काय सुख आहे. या दोन्ही भागाचं चिंतन वेळेचं आपल्याला. वैकुंठ, वैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ म्हणजेच साधा सोपा सरळ अर्थ जर सांगायचा झाला, देवाच्या काय, देवापाशी जाऊन देवामध्येच विलीन होणे. देव पाहावया गेलो, देव होवरी चिठेलो, अशी अवस्था होत झाली की वैकुंठाला गेल्यासारखं आहे. देव वैकुंठात नाही, कलियुगामध्ये वैकुंठ पंढरपूरला करून ठेवला भगवंताने. सगळं जग सगळं पंढरपूरला येते कशासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी. आणि भगवंत आहे कुठं, पंढरीच्या देवराया, आहे का नाही. अशा ठिकाणी माझे भगवान परमात्मा इथं पंढरीला स्थायिक झाले
आणि स्थायिक झाल्यानंतर तू वैकुंठ हीच पंढरी आहे. मग तुकोबरा असं का सांगतात? आम्हाला वैकुंठाला जायचं, वैकुंठाला जायचं. वैकुंठाला जाणे याचा अर्थ एकच, एकरूप भगवंताच्या स्वस्वरूपामध्ये एकरूपपणे या नामे वैकुंठ विठ्ठल. थोडक्यात आता आपल्याला वैकुंठाविषयी आपण थोडं चिंतन सांगितलं. वैकुंठ काय म्हणजे हे आपल्या लक्षात आलं. वैकुंठ दुसरं तिसरं नसून भगवंताच्या स्वरूपात लीन होणं याच नामे वैकुंठ. वैकुंठ काय दुसरे, आणि वैकुंठ भोगभूमी आहे. आणि भोगभूमीमध्ये कर्म होत नाही आणि कर्म झाल्याशिवाय या जीवाला समाधान होत नाही. जोपर्यंत या जीवाच्या हातनं कर्म होत नाही तोपर्यंत हे शरीर किंवा हा जीव असून नसल्यासारखा आहे. म्हणून संतांनी देवाने जी एक भूमी निर्माण केली ती कर्मभूमी म्हणजेच मृत्यूलोक. मृत्यूलोक असं एवढा आहे. एका ठिकाणी तो कोर म्हणतात, मृत्यूलोक कैसा म्हणती भाग्याचा. मृत्यूलोक कसा आहे? भाग्याचा आहे. मृत्यूलोकामध्ये काय आहे? मृत्यूलोकामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचं साधन, मुख्य साधन, भगवंताच्या प्राप्तीचं मुख्य साधन म्हणजेच मृत्यूलोक आहे. बघा नामदेव आहे किंवा माऊली एका ठिकाणी सांगतात, आईसा सुख सोळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, आईचा सुख सोळा स्वर्गी नाही. असला सोळा, असला आनंद स्वर्गात कुठंच नाही. एवढा आनंद मृत्यू लोकांमध्ये आहे आणि तो आपल्याला शेवण्याचा अधिकार भगवंताने प्राप्त करून दिलाय. मग आपण तो आनंदाने शेवावा. तुकोबरा वैकुंठाला जास्त सांगतात, अरे बाबा मी वैकुंठाला चाललो म्हणजे नेमकं कुठे चालू? म्हणजेच भगवंताच्या स्वरूपात लीन होण्यासाठी. ज्या वेळेला तुकोबरा ज्या ठिकाणी साधना करत होते, थोडं तुकोबराचे चिंतन सांगू, 15 मिनिटात आपण बोलू. ज्या वेळेला तुकोबरा एका डोंगरावर साधन करत होते, साधना करत असताना त्या डोंगराचं नाव पहिले नव्हतं. तुकोबरा ज्या वेळेला तिथं ध्यानस्थ बसले, चिंतन केले, त्यावेळेला त्या डोंगरांची नाव पडली गेली. पहिले त्या डोंगराला नावं नव्हती. कसं? याचा पुरावा तुम्हाला सांग. एकूण त्या ठिकाणी 3 डोंगर आहेत. 2 डोंगर मध्ये भगवंतानी माझ्या तुकोबराची साधना केली. 3ऱ्या डोंगरावर कवा तरी असं फेरी मारण्यासाठी जात होते. पण 2 डोंगर मध्ये तुकोबराने सतत त्या ठिकाणी बसून चिंतन केलं. कसं? ज्या ठिकाणी तुकोबरा डोंगरावर बसत होते त्या डोंगरावर तुकोबराचं चिंतन चालू होतं. असं चिंतन तुकोबराचं चालायचं, असं चिंतन चालायचं. प्रसंग असा आला, दिन रजनी आची धंदा गोविंदाचे पोवडे, दिवस आणि रात्र माझ्या तुकोबराला सारखी होते. इतक्या नामचिंतनामध्ये तुकोबरा दंग असताना प्रसंग असा निर्माण झाला की बाबा तुकोबरा एका डोंगरावर ध्यानस्थ बसले. ही बातमी माझ्या जिजाबाईला कळाली आणि जिजाबाई विचार केले, माझे मालक गेले कुठे? आणि जिजाबाईला आपल्या पत्नीला तुकोबरा सुंदर हाक मारायची बरं, गोड. आपल्यासारखं ये ग जाग, कशाला आलीस ग असलं म्हणत नव्हते कधी. ऐका माझं तुकोबराचं संतांचं चरित्र ऐका माय बाप. खरंच तुकोबरा जिजाबाईला आवली या शब्दाने हाक मारत होते. काय म्हणत होते? काय? आवली. आवली का म्हणल्या तुकोबराने जिजाबाईला? तर त्या जिजाबाई मध्ये आईचं स्वरूप होत. आलं का? आणि ती आवली, ती जिजाबाई तुकोबराशी वचनबंध होती, वैराग्यशील होती आणि तिच्याकडे लीनता होती. म्हणून आ म्हणजे आत्मा, व म्हणजे वैराग्य आणि ली म्हणजे लीनता.
अशी तिन्ही प्रकारची ज्या ठिकाणी हे वैभव त्याने त्या जिजामातेकडे होतं, म्हणून तुकोबराय अठ्ठासनं तिला आवली असं म्हणून हाक मारतो. ती आवली तुकोबरायला जेवण घातल्याशिवाय जेवत नव्हती. आपल्यासारखी नव्हती, कुठं काय जाईना, आपलं भागून. जी माऊली नवऱ्याला सोडून जेवती ती माऊलीच नसते, ती खरी बाई असते. सांगणार ज्या वेळेला या आवडीनं काय करावं, ही बाबा असं जायचं म्हणली, पण कुठं जातो हे तर सांगत नाही, कुठं बघावं, काय करावं, कसं करावं. म्हणून त्या वेळेला एकदा तिला तुकोबारायला जायच्या वेळेला सांगितलं होतं, डोंगराच्या डोंगरावर भजन करण्याच्या अगोदर तिला सांगितलं होतं, आवले म्हणजे का मी ज्या डोंगरावर भजन करायला जातोय हे तुझी खून तुला सांगतो. म्हणले ज्या तिथं 3 रस्ते फुटते, 3 डोंगराला 3 रस्ते फुटतात, त्या तिन्ही रस्त्याने जात असताना तिन्ही रस्त्याची त्यावेळेला काय डांबरी रोड सडका नव्हत्या, त्यावेळेला काय सिमेंट काँक्रीटचे रोड नव्हते. 1530 कालचा हा इतिहास आहे, 15व्या शतकातला हा इतिहास आहे. त्यावेळेला सगळी झाडी झुडपं सगळे जंगल, मग पाऊल वाट होत्या, पाऊल वाट. आणि ज्या पाऊल वाटेने माझ्या तुकोबराय जायचं त्या पाऊल वाटाची माती विठ्ठल म्हणतो. आपलं तोड थोबाड विठ्ठल म्हणत नाही, पण माझ्या तुकोबरायच्या चरणाची माती लागलेली विठ्ठल विठ्ठल असं. आणि तिनं ती मुठभर माती उचलायची, कानाला लावायची. मग ज्या वाट्यातून ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा गजर होतो, आणि त्या वाटेने माझी जिजाबाई असा त्यांचा रोजचा कार्यक्रम चालू आहे. एक दिवशी प्रसंग असा आला, तुकोबराय ज्या डोंगरावर बसले होते त्या डोंगराच्या कडेला एक तळेग दावाडा गाव म्हणून आहे, तळेगाव दावाडा, जरा डोंगरापासून काहीतरी 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथे एक तेलाचा गुराखी होता, तेले, त्याचं नाव होतं संताजी जगन्नाळे. संताजी जगन्नाळे तो गुरु राखत त्या डोंगरापाशी येत होता. भरपूर चारा म्हणून डोंगरासाठी गवत राखण्यासाठी खाण्यासाठी तो तिथे यायचा. आणि रोज गुरु राखत राखत तुकोबरायचं चिंतन चालायचं, ऐकायचं कोण एवढं भजन करते रात्रंदिवस. म्हणून एक दिवशी त्या संताजीनं काय केलं, जनावर सोडली आणि जिथं माझे तुकोबराय चिंतन करत होते त्या ठिकाणी धनाजी संताजी महाराज गेले. गेल्यानंतर पाहिल्यावर चरणावर मस्तक लोटांगण घातलं. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, साष्टांग नमस्कार केला. हा नमस्कार केल्यानंतर तुकोबराय म्हणले, कोण तुम्ही? लहान अवस्था होती, बालावस्था होती, गुराख्या होता, डोक्याला पडगा फेटा होता, अंगात बाराबंदी होती, कमरेला धोतर होत. कोण तुम्ही? त्यावेळेला तुकोबराय मला या देहाला काय म्हणतात? संताजी म्हणतात. संताजी कुठे काय विचारपूस झाली आणि सांगितलं दाभाड्याला राहतो आणि रोज गुरं घेऊन या डोंगरापाशी येतो चारायला आणि चारतो म्हणले. आणि ते तुमचं ऐकून मला आनंद वाटते म्हणले, मला परत घरला जावं असं वाटत नाही. असं म्हणता म्हणता बरेच दिवस तुकोबरायांचा त्यांचा संवाद चालू झाला. आणि संवाद चालू झाल्यानंतर तुकोबरायांनी प्रश्न केला संतांना, संताजी तुम्ही माझ्यापाशी थांबता का? तुम्ही आम्ही मिळून भजन करू. त्यावेळेस संताजीने म्हणले, तेव्हा तुकोबराया यासाठी तर मी आलोय, यासाठी तर मी आलोय तुमच्यापाशी. असं दोघांचा संवाद चालू असताना कालांतराने संताजीने जरा गुरं राखायचे सोडून दिले. नावचा तेल्याचा घाना होता त्यांचा, ते बंद केले आणि बंद करून डायरेक्ट तुकोबरायापाशी आले. आणि आल्यानंतर त्यावेळेला तुकोबरायाने म्हणतात संताजीला, संताजी आता आपण दोघंजण मिळून, मी एकटा होतो आतापर्यंत, आता आपण दोघंजण मिळून परमार्थ, दोघंजण मिळून त्या डोंगरावर यांचं चिंतन चालू होतं. चिंतन चालता चालता इतका चिंतन झालं, इतकं चिंतन झालं,
त्या नामचिंतनानं त्या डोंगरावर भंडाऱ्यासारखं असं वातावरण पसरलं. आपण म्हणतो ना, ह्या देवाचा भंडारा, त्या देवाचा भंडारा, ह्या देवाचा भंडारा. भंडारा भंडारा म्हणजे काय? नामचिंतनाचा भंडारा माझ्या तुकोबारायने त्या डोंगरावर उधळला, म्हणून त्या डोंगराचं नाव भंडारा डोंगर असं ठेवलं. आणि त्या भंडारा डोंगरावर माझे तुकोबराय सतत नामचिंतन करायचे, अभंग लिहायचे. तुकोबरायने अभंग सांगायचे आणि संताजीने ते अभंग लिहायचे. स्वतः तुकोबरायने गाथा लिहिलेली नाही. आपण म्हणतो तुकोबरायांची गाथा आहे, पण त्यांच्या वाणीतून प्रगट झाली आहे. लिखाणाचं काम संताजीने केले. संताजी जगन्नाडे, हा आडनाव त्यांचं तेली. प्रत्येक वेळेला रोज तुकोबराने एक एक अभंग सुचावा, म्हणावा आणि त्या संताजीने ते लिहून ठेवावं. असं करता करता पूर्ण गाथा पूर्ण केला. पूर्ण केल्यानंतर जगन्नाथाने म्हणले, देवा तुकोबराया आता गाथा पूर्ण झाली, ह्याच्याबद्दल मला काहीतरी द्या आठवण म्हणून. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, काय सांग तुला काय पाहिजे? त्यावेळेला जगन्नाथ म्हणतात, मला काही नको. संताजी म्हणतो, देवा मला काही नको. तुकोबराय माझं एकच करा, मी मेल्यानंतर माझ्या मातीवर, माझ्या मातीला येऊन 4 बोट माती माझ्या अंगावर टाक. तुकोबरायानं वचन दिलं. ठीक आहे म्हणले. कर्म धर्म संयोगानं थोडा हा चिंतन चालू असताना तुकोबरायाचं चिंतन झालं आलं. संताजी निघून गेले आणि गेल्यानंतर काही कालांतराने संतांचे देहावसान झालं. संताजी वारले. संताजी वारल्याबरोबर ही बातमी तुकोबराला कळाली. अरे म्हणले, आपण तर वचन दिलं होतं संताजींना, तुझ्या मातीसाठी मी येतो. गंमत काय झाली, त्यावेळेला तुकोबराला काही कारणास्तव वेळ मिळाला नाही, तुकोबराय गेले नाहीत. मग संताजीचा मुलगा कोण? धनाजी उचललं आणि त्या तेली समाजामध्ये जाळत नाही, पुरतेत. ही नेहळ प्रेम संताजीचं. खड्डा खाल्ला, आता पुरायचा आहे. खड्डा खांदून त्या खड्ड्यात संताजीला बसवलं, माती टाकलं तर ती काय बुजीच ना. किती माती टाकलं तर बुजीना. शेवटी गावकरी कंटाळले. ए बाबा म्हणली, तुझा बाप तू बघून घे, आम्ही निघून आणि अचानक ही बातमी माझ्या तुकोबरायला कळाल्या बरोबर तुकोबराय म्हणले, ही एकटच मशाल मोहम्मद बापासाठी नजराकासाठी बसली म्हणले. कारण जर हा उघडा देह ठेवला तर याला कोली कुत्र खातील, आहे का ना, ह्या देहाला बाधिकार होईल. म्हणून ती बापाची देह बघून ही झाडावर बसलो होतो. आणि झाडावर बसल्यानंतर अचानक तुकोबरायची स्वारी तिथं आली. आणि स्वारी आल्याबरोबर तुकोबरायने संताजींना पाहिलं, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर 5 बोटाने घेतलेली माती त्या संताजीच्या अंगावर गोरीवर ओतली. संताजी पूर्ण मातीने भरली. म्हणून ज्या संताजीला वचन दिलं होतं माझ्या तुकोबरायने, तुझी सेवा करीन किंवा तुझ्या मातीला मी मुठभर हात लावेन, म्हणून तेव्हापासून पद्धत आहे मातीला हात लावायचा, मातीला जायचं. माती सवडाची प्रकार ही तेव्हापासून आहे, 15व्या शतकापासून. म्हणून आपण म्हणतो चला मातीला, चला. मग त्यानंतर तुकोबराया त्या संताजींना आशीर्वाद देऊन तुकोबराया निघून गेले. त्यावेळेला त्या धनाजीला आनंद वाटला. माझ्या बापाने इतके दिवस केलेली सेवा फळाला आली. आणि तुकोबरायाचं दर्शन घेतलं आणि म्हणलं, तुकोबराया आम्ही अपराधी आहे, क्षमा करा. त्यावेळेला तुकोबराय म्हणतो, तुम्ही अपराधी नाही, तुम्ही ज्ञानी आहे. ज्याने माझी गाथा लिहिली तू कोण अपराधी होईल? ज्याने माझी गाथा लिहिली तो अज्ञानी राहील? नाही ना, नाही राहणार.
फार उपकार आहे तुमचे आणि आशीर्वाद देऊन गेला. सांगितलं अरे बाबा, ज्या वेळेला आषाढी वारी निघते, ज्या वेळेला जसा माझा रथ निघतो तसा तुझ्या वडिलाचा संताजीचा रथ तयार कर आणि तिथून त्यांना पंढरपूरला घे. आज तागायत ज्या हे आम्ही आषाढीला दिंड्या निघतो ना, सगळ्या दिंड्याच्या पालख्या त्या जगन्नाथांचाही रथ आहे. तेव्हापासून हे माझ्या तुकोबराईनं कुणाला त्यांच्या मुलाला सांगितलं आणि त्या मुलानेही परंपरा चालू केली. आज तगायत हो संताजी जगन्नाथ महाराज त्यांची पालखी पंढरपूरला येते. कुठून? पुण्याच्या वरून देऊच्याही पलीकडे आहे. तिथून हा परंपरा त्यांनी चालू झाला. असा माझ्या तुकोबरायांचा आशीर्वाद देत होता. कारण तुकाराम नाम घेता कापे, एवढी ताकद माझ्या तुकोबराकडे होती. धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ. म्हणजे कळी काळ सुद्धा घाबरत होता. एवढी नामचिंतनाची परंपरा माझ्या तुकोबरायाची होती. म्हणून देव माग लागत होता तुकोबरायाच्या. तुकोबा, माझं ओझं झालंय तुमचं लय माझ्या डोसक्यावर, काहीतरी रूल करून फेडायला सांगा. काय करू काय करू काय करू? देव तुकाराम म्हणणार काहीच करू नका, तुम्ही तुमच्या जागेवर असा, मी माझ्या जागेवर. पण शेवटाला लावल ना देवाला. अहो व्यवहार आहे. आपण 10 जण जर एकाच खाल्लं तर एकदा तर द्यावं लागते का नाही? तसं या घरात उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं? देवाने विचार केला आणि देवाने विचार करून तुकोबराया, तुमच्या उत्तरायत्त होण्यासाठी मी एकच काम करेन, ते म्हणजे तुम्ही ज्या वेळेला वैकुंठाला येता, वैकुंठाला तुम्ही माझ्या स्वरूपात लीन होता. हा स्वरूप पाहून प्रत्येक सालाबाद प्रत्येक वर्षी तुमचे बीज निर्वाणीचा तुमचा हा दिवस आम्ही अखंड महाराष्ट्रावर सगळ्या वारकऱ्यांनी साजरा करू, असं वचन माझ्या भगवंताने माझ्या तुकोबरायाला दिलं. तेव्हापासून ही तुकारामाची बीज परंपरा चालू झाली आहे का नाही? म्हणून आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळ सांगा विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, किती वाट पाव म्हणले देवा, चला की तुकोबराय आता तरी. देव तुकोबरायाला न्यायला आला. खूप चिंतन सांगण्यासारखं, खूप चिंतन सांगण्या. 2 मिनिटं टाइम झाला. अर्धा तास पुढे, अर्धा तास पुढे. आमच्या महाराजाला नाही कीर्तनाची आवड, पप्पा महाराजाला त्यांना आहे भजनाची आवड. ती काय होते माहिती का? मग ते थोडं विसंगती निर्माण होते. कीर्तनाला पप्पा वर्णाला तापड पाहिजे, धान 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 पडायला. बसणाऱ्या अंगात हुडहुडी आली पाहिजे. म्हणून ज्या वेळेला तुकोबराय ज्या भंडारी डोंगर, मी भंडारी डोंगराचं तुम्हाला चिंतन सांगितलं. भंडारी डोंगर म्हणजे काय? जिथं नामाचा प्रसाद माझ्या तुकोबरायने केलं म्हणून तेव्हापासून त्या डोंगराला भंडारी डोंगर हे नाव. तिथून थांबले नाहीत माझ्या तुकोबराय. म्हणजे एका डोंगरावर बसून घेतल्या एवढा सगळ्या परिसराचा उद्धार झाला. आपण दुसऱ्या डोंगराकडे जाऊ, पुढच्या डोंगराकडे जाऊ. म्हणून तिथून त्यांनी कुठे गेले? दुसऱ्या डोंगराकडे प्रवेश केला. आणि त्या डोंगरात जाऊन वर मध्यभागी जाऊन डोंगराची तिथं डोंगरा असा अवघड आहे, त्या डोंगराला चढा पाहिजेच नाही. श्याम महाराज जाऊन आले. जरी जरा पाय घसरला डायरेक्ट खालीच. अशा ठिकाणी तुकोबराय गेले, तिथं दगडी मंदिर बांधून तिथं जाऊन तपश्चर्या करत बसले माझ्या तुकोबराय. हा भाव प्रधान होऊन भजन केल्या म्हणून त्या डोंगराचं नाव भालचंद्र डोंगर ठेवलं. म्हणजे सगळीकडे जाण्यापेक्षा बाकी तीर्थक्षेत्र करण्यापेक्षा भंडारा भालचंद्र डोंगर तो बाजारला सगळ्या जगातली तीर्थ आपल्याला प्राप्त झाली. म्हणून भंडारा ते भालचंद्र डोंगर 25 किलोमीटरचं अंतर. महाराज बिचारानं पायी नेलं चालवत. इथं आहे म्हणला, चला इथंच दिसतंय म्हणला. अक्षरशः राव सकाळी 10 वाजता निघालेले माणसं संध्याकाळच्या 6-7 वाजले. असलं मी मनात उगून
आणि त्या उन्हात निघा ह्याच्या दिंडीने अनबा तुकाराम करत आठ झालो पण आनंद होता मला. एवढं जरी चाललं तरी श्रम वाटला नाही. एवढा आनंदात त्या ठिकाणी गेलो तर ती भूमीच पावन आहे तुकोबरायांनी केलेली. तुकोबरायांचा स्पर्श झालाय त्या भूमीला म्हणून ती भूमी इतकी आहे. म्हणून त्या डोंगराचं नाव भाव्ययुक्त प्रदान झालं म्हणून त्या डोंगराला नाव भालचंद्र असं नाव ठेवलं. आता बाकीच्या डोंगराला सांगितलं सगळे डोंगर सगळे बाकीचं चिंतन. म्हणून ज्या ठिकाणी म्हणजे तुकोबराय साधना करतो ते साधनाचं अधिष्ठान म्हणजे पहिलं भंडारा. भंडारा वगैरे तुकोबरायला काय जावं वाटलं. घरी बसून होत नव्हतं का चिंतन. का जावं लागलं तर ते महत्वाचे विशेष भंडारा डोंगरावर माझे तुकोबराय जाऊन साधना करण्यासाठी कारण काय. एक अति महत्वाचं कारण होतं. अति महत्वाचं कारण म्हणजे एक मुसलमानाचा फकीर अनगरशा त्याचं नाव. अजून पुण्यात त्याचं एक मोठं एक हे आहे चौक आहे त्याचं नाव ना. आणि ते पुण्यातला स्थायिक माणूस आहे अनगरशा फकीर म्हणून जातीनं मुसलमान आहे. पण तो इतका सिद्धी प्राप्ती होती त्याला इतकी सिद्धी प्राप्ती होती की किती जरी त्याच्या कटोरा धान्य वाटले तर त्याचा कटोरा भरतच नव्हता. खंड्यानं वाता पोत्याला नाही खंडीनं 10 खंडी 5 खंडी 15 खंडी जरी उतरलं तर त्याचा कटोरा भरत नव्हता. मग तुकोबरायला दाखवायचं होतं ह्याच्याकडे सिद्धी आहे. ह्याची सिद्धी कशी आपण ओळखायची आणि ह्याची सिद्धी नामचिंतनानं कशी घालवायची. म्हणून तुकोबरायाने माझी विनंती केली आणि तुकोबराय म्हणजे चला म्हणजे आता आपण भंडारा डोंगर. आणि ते काय करत होतं डोंगर डोंगर फिरत होतं. काय फिरत होतो डोंगर डोंगर कसा माहिती सिद्धीवान माणसाला ज्याच्याकडे सिद्धी आहे त्या माणसाला वनस्पतीची आवड जास्त असते. का तर त्या वनस्पतीच्या जीवावर त्याची सिद्धी चालत असते. म्हणून ती डोंगर फिरत होत. म्हणून भंडारा डोंगरावर ही फिरायला भरता असताना तुकोबराय तिथे गेले आणि गेल्यानंतर तुकोबराय आपण नामचिंतन करायला सुरुवात केली. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. माझ्या तुकोबरायचा गजर चालला आणि तो गजराचा आवाज ऐकून हा अनगरशा फकीर फिरत फिरत तुकारामापाशी आल्यानंतर दोघं जण दोघांची गाठ पडली. तुकोबराय अनगरशा फकीराला म्हणतात फकीरजी आलात तुम्ही हो. आणि दोघांचं संभाषण झालं. फकीर अनगरशा फकीरन तुकोबराय काय म्हणतात इतकं बोल चिंतन आहे म्हणून सांगणंच पलीकडे आहे. अनगरशा फकीर तुकोबरायांचा दोघांचा संवाद चालू झाला. त्यावेळेला अनगरशा फकीर तुकोबराय म्हणतात तुकोबराया मेरे पास इतना सिद्धि है कि सब जग बुलाएंगे. इतनी ताकत मेरे पास है. एवढी माझ्याकडे सिद्धी आहे. पण ही सिद्धी आता तुमच्या जवळ आल्यावर माझी सिद्धी चालूच नाही. कारण सिद्धी चालण्यासारखं तिथं सामर्थ्यच नाही. तिथं तुकोबरायचं सामर्थ्य थोडं काय धन्य तुकोबा उगा म्हणलाय का. आणि तुकोबाची साधना किती होती जगाच्या पाठीवर जर पाहिला तर सगळ्या संतात श्रेष्ठ संत म्हणजे तुकोबरायांची साधना आहे. आणि त्या साधनेची परंपरा इथं बसा. मला इथं बस. म्हणून त्या अनगरशा फकीराला चिंता वाटली आणि चिंता वाटल्याला अनगरशा फकीराला तुकोबरायांचा संवाद झाला. खूप चिंतन गोड आहे. वेळ नसल्यामुळे आपल्याला शॉर्टकट जावं लागते पळापळी करावं लागते. म्हणून गाठ पडल्यानंतर तुकोबरायांचा त्यांचा संवाद झाला आणि अनगरशा फकीराला बघून तुकोबरायांना आनंद झाला आणि फकीराला बघून तुकोबरायाला आनंद झाला आणि तुकोबरायाला बघून अनगरशा फकीराला आनंद झाला. कारण जर तो जातीनं फकीर असला तर त्याचा उद्देश नामचिंतनाचा होता आणि तुकोबरायांचा उद्देश काय होता नामचिंतनाचा. दोघांची गाठ झाली. आनंद गळाभेटी झाली. आनंद झाला. आनंद झाल्यानंतर तुकोबराया म्हणतात अनगरशा फकीराला आता तुम्ही राहणार का जाणार.
त्यामुळे नाही म्हणले मला एका ठिकाणी राहून जमत नाही, मला माझा पुढचा प्रवेश करावा लागेल. मी जगाची परीक्षा घेण्यासाठी आलोय म्हणले. आता तुमची परीक्षा गेली त्यात मी पास झालो, तुम्ही पास झाला म्हणले, दोघांच व्यवहार समान झाला. आता मला पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे, पुढे जायचं, पुढे जायचं आहे, तर मला नंतर देऊला जायचं आहे. तुमच्या माघारी तुमच्या घरातला कारभार कसा चाललाय बघायला जायचं. कोण म्हणते? फकीर. तुमच्या माघारी तुम्ही देऊ डोंगरावर बसला आणि इथं घर तुमचे कसं चालतंय हे बघण्यासाठी मला तुमच्या देऊ गावात जायचं आहे आणि तुमचं घर बघायचं आहे. म्हणून अनगरशा फकीर तिथं तुकोबरायला सांगून तो इथं देऊत आला. आणि देऊत आल्यानंतर पूर्वीचा काळ होता, मायबाप पाठ उठायचं, जात्यावर जाळायचं आणि मग स्वयंपाक करायचा, मग खायचं, पुन्हा ते भाकरी करून मग तुकोबरायला भंडारा डोंगरावर न्यायचं. असा नित्याचा नेम माझ्या जिजाबाईचा होता, माझ्या आवडीचा होता. पहाटे उठली, दळाला सुरुवात केली. दळता दळता लहान छोटीशी मुलगी, तिचं नाव भागीरथी, ती बी उठली आणि आईला दळू लागली. दळता दळता एवढ्यात ह्या अनगर फकीरसा तिथं आला आणि आल्यानंतर त्यानं हाक मारली दारातून. मुद्दाम तिथं चौकात आल्यानंतर त्यानं अनगरशा फकीराने विचारलं, बाबा तुकोबरायचं घर कुठं आहे? तुकोबरायचं घर कुठं आहे? म्हणताना त्या काय एका ग्रस्ताने सांगितलं, असं जावं तिथं तुकोबरायचं घर आहे आणि त्या ठिकाणी तुकोबराय राहतात. म्हणून तो बरोबर तुकोबरायच्या घरासमोर आला. घरासमोरून हाक मारली, कोई है का मेरा कटोरा भरने वाला? अभी इस दुनिया में कोई भी कटोरा नहीं भरिया, लेकिन कोई कटोरा भरने का है का? कोण कटोरा भरतय का? कोण मला काय कटोरा दान टाकताय का? अशा पद्धतीनं ती वर्णत आला अनगरशा फकीर. अलक निरंजन, अलक निरंजन करत आल्याबरोबर तुकोबरायांच्या दारात आला. तुकोबरायांच्या दारात आल्यानंतर ही भागीरथी जिजाबाई पीठ जळत होती. कथाभाग सगळ्यांना माहित आहे, का सांगतो? तुकोबरायांचं अनगरशा फकीरचं नातं काय होतं? असं करताना मग ही हाक ऐकायला बरोबर ती दळता दळता भागीरथी उठली. कुणीतरी भिक्षुक आपल्या दारात पहाटे भीक मागायला आलाय आणि आपलं तुकोबरायांचं घर आहे, वारकऱ्याचं घर आहे. जर भिक्षुकाला जर आपण विनमुख पाठवलं तर आपल्याला पाप लागेल, आपला हातून अपराध घडेल. म्हणून ती विचार केली आणि दळता दळता आईला न सांगता चिमटभर पीठ उचलली आणि वाढण्यासाठी तिने आपल्या दारात आल्यानंतर ती चिमटभर पीठ त्या अनगरशा फकीराच्या काय घालण्यासाठी त्या कटोऱ्यात झाली. ते कटोऱ्यात ती पीठ टाकलं तर तो कटोरा भरून वाहिला. कटोरा भरून वाहिल्यानंतर मग अनगरशा फकीर म्हणतात, तुकोबरायांची कन्या दिसते आणि तुकोबरायांचं हेच खरं घर आहे. कारण एवढी सिद्धी कुणाकडेच नाही आहे. आग जगभर फिरलो, माझा कटोरा कुणीच भरला नाही, सगळा रिकामाच होता. पर भरला इथं तुकोबरायांच्या घरी, ते बी तिच्या मुलीनं. म्हणून तुकोबराय धन्य आहे, धन्य तुकोबाई, धन्य तुकोबाई, धन्य तुकोबाई असा आशीर्वाद देऊन त्या मुलीला आशीर्वाद देऊन अनगरशा आणि त्या मुलीनं ती पीठ म्हणजे काय? आपण पीठ वाढला असं म्हणतो. अनगरशा फकीराचा कटोरा म्हणजे काय आणि ते पीठ म्हणजे काय आणि ती वाढणार कुणी? याचं जर अध्यात्मिक चिंतन केलं ना, डोक्यातल्या मुंग्यात गेल्या पाहिजे महाराज. पीठ या शब्दाचा अर्थ आहे, पीठ या शब्दाचा अर्थ काय? तुमचं दैवत, तुमचं आयुष्य. आणि वाढणारी कोण आहे? दैविक शक्ती प्राप्त झालेली माझ्या तुकोबरायांची मुलगी भागीरथी, ज्ञान प्राप्त झालेली, विधेय अवस्थेला पोहोचलेली. छोटीच होती पण संस्कार महान होते. म्हणून 8 पिढ्या त्यांच्या घरात चालत आलेला परमार्थ होता. विश्वामित्र बाबापासून हे काही साधन होते. म्हणून त्यांना एवढी भक्ती, एवढं वर्म, साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या भेटीला तिथं आलाय.
आता आपण तुकोबरायांचं जर मंदिर पाहिलं जेऊन म्हणजे ते पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते स्वयंभू आहे. भगवान परमात्मा तिथं तुकोबरायासाठी भेटायला आला तर येऊ नका तर तुम्ही आता परत पडलो. अशी एवढी सेवा माझ्या तुकोबरायांनी केलेली, एवढी आदर सेवा ही भक्ती पाहून भगवंताला येड लागलं आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी आला आहे का नाही. म्हणून बघा प्रमाण देऊ म्हणजे असू का कारण देव वेडा मला ना वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. संतांच्या ठिकाणी याचं कारण काय तर भक्त आहे, आनंद आणि संतापाशीच देव आहे. हा देव पाहायला जायचं देव व्हायची एवढीच प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात मी एवढं सगळं केलं कशासाठी केलं, सगळ्या समाजासाठी केलं. मी परमार्थ केलं माझ्या एकट्यासाठी आहे का. तुकोबरायाने भंडारा डोंगरावर वाच्याला डोंगरावर किंवा बदेव गावामध्ये जे भजन केलं ते त्यांच्या एकट्या स्वार्थासाठी आहे का, जगाचा आहे त्याचा आदर्श केला. त्याच्यातून जग सगळं तरुण जाण्याचे सामर्थ्य तुकोबरायाकडे होती. तुकोबराय कोण होते, सर्वसामान्य शब्द होते. सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी किंवा याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर तुकिता तुळने ब्रह्म तुकाची आले म्हणून रामेश्वर आपले मस्तक ठेवले. म्हणून ब्रह्मदेवाचा अवतार तुकोबरायाचा अवतार सर्वसामान्य नाही. म्हणून अशा तुकोबरायांची भक्ती असे तुकोबराय निज आम्हाला जात असताना सगळ्याला सांगितले मी चाललो आता तुम्ही नामचिंतनात दंग आहेत ना, मग माझ्या बरोबर तुम्ही कोण कोण येणार आहे. जर कोण कोण येत असेल तुम्हाला सगळ्याला घेऊन जायची माझी ताकद आहे. चला 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 म्हणून तुकोबरायाने हाक मारली. त्यावेळेला कुणीही यायला तयार झालं नाही. कारण जीव कसा आहे, जीवाला शिवाचं वेळ लागणं एवढं सोपं नाही. अज्ञान आहे जीव. जीव जाऊन येते जातो, करून येते करतो, खाऊन येते खातो, आहे का नाही. जीवाचा स्वभाव आहे. जीवाला जर शिव बनवायचा असेल, जीवाला जर परमात्मा बनवायचा असेल तर नामचिंतनाशिवाय शिव बनत नाही. बाकी कुठलीही साधना करा, योग करा, अधिष्ठान करा, काही करा, पण नामचिंतनाशिवाय ह्या जीवाचा उद्धार होतच नाही. हा म्हणून ह्या जीवाला तुकोबराय सांगतात तुम्ही चला माझ्या बरोबर चला. पण तुकोबरायचं कुणीच ऐकलं नाही. कारण तेवढी अधिकारीच कोण नव्हते. सगळी ज्याच्या त्याच्या प्रपंचात आपल्या आपल्या संसारात वेड लागलेली माणसं आणि ह्या सगळं सोडून जायचं म्हणजे शक्य आहे का नाही. आपणच म्हणतो कीर्तनाला चला, कीर्तनाला चला, कीर्तनाला चला, आणि सगळं सोडून कीर्तन काय एवढं नाही महत्वाचं आहे. पण एवढं आहे कीर्तन जरी महत्व नसलं तर कीर्तन आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कीर्तन चांग होय अंग कीर्तनाच्या नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ते नामच नाही पापाची आयुष्य केली. ज्याने कीर्तन ऐकलंय, कीर्तन चांग ऐकलंय, त्यांना आनंद साठवलाय, त्याची ताकद काय काळाची त्याच्याकडे. काळ करी तुकिया घरी सलाम सलाम. काळ तुकोबरायाचा गुलाम सलाम करत होता. तुकोबराया या माफ करते. हा कारण काळ हा जीव काळाच्या अधीन गेला आणि काळाच्या अधीन गेल्यामुळं भगवान त्याच्या भक्तीपासून सेवेपासून वंचित राहिला आणि वंचित राहिल्यामुळं तिथपर्यंत पोचता अधिकार नाही, तिथं जाण्याचा अधिकार प्राप्त झाला नाही. म्हणून तुकोबराया हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. तरी जीव ऐकलं नाही म्हणून तरी विनंती तुकोबराया करतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी राम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. नंतर आपल्या अर्धा तास चालू द्या.
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो अंतकाळी आम्हा विडोशी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका त्याच्या तुकोबरायाने निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर म्हणजे तुकोबराय निजधामाला निघाले आणि तो निजधाम म्हणजे आज वद्य फाल्गुन द्वितीया या ठिकाणी माझे तुकोबराय बरोबर 12च्या दरम्यान तुकोबरायानं आपलं प्रयाण केलं आणि प्रयाण करून तुकोबराय कुठे गेले वैकुंठाला गेले कुंडलिका सेवा संपवतो बसा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी तुकोबराय सांगतात माझ्या सगळ्यावर कृपा आहे तुम्ही या आणि येऊन काय करा माझ्या सोबत हितगुज करा आणि त्याचा आनंद तुम्ही घ्या वाढ वेळ झाला उभा पांडुरंग म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जिथं नाम घ्याल तिथं भगवान परमात्मा हजर आहे तुम्ही याची चिंता करायची गरज नाही कारण आज या माऊलीनं परिस्थिती नसताना आज तुकाराम बीजाचा उत्साह करतात सहाय्य कोण करतंय हा कुणाचं तर रूपात भगवान परमात्मा यांच्यासाठी अवघड कोणही कार्य करू अरे भगवंताची लीला अगाध आहे आणि ज्याला कुणी नाही त्याला भगवंत आहे ज्याला कुणी नाही त्याचा निर्माण भगवान परमात्मा करतो म्हणून एवढे अष्टासने बीज या ठिकाणी तयार होते म्हणून वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवी तर 2 मिनिटं त्याला चिंतन सांगतो देऊचं आणि सेवा सांगतो तुकोबराय देऊला काय राहिले दिवे स्थान काय आहे एवढं थोडं 5-7 मिनिटं सांगतो आणि सेवा सांगतो कसं मांडी करून ज्या ठिकाणी तुकोबरायाने अभंग रचना पूर्ण केल्यानंतर आता ही अभंग रचना समाजासमोर ठेवण्यासाठी माझ्या तुकोबरायाने विचार केला तेवढ्यात त्यावेळेचा ब्राह्मण समाजाचा काळ होता आणि त्या ब्राह्मण समाजाच्या काळामध्ये रामेश्वर भट्टाला कोणीतरी सांगितलं अरे म्हणले क्षुद्र जावाचा एक माणूस ग्रंथ लिहितो कथा करतो परवा कीर्तनात परवाशी तिथे विजय कीर्तनात एका महाराजांनी बोलला त्याला मी उत्तर दिलो अरे येड्या कथा कशाला करत असेल म्हणलं कथा कुणी करावं काहीतरी कथा करण्याचा अर्थ आहे का मी म्हणलं अड्या आतापर्यंत साधू संतांनी कथाच केले त्या कीर्तन नाही आता अलीकडे कीर्तन झाले हा सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत सगळ्या कथाच ऋषीमुनींनी सांगितले कीर्तन भजन केलं नाही जेव्हा नामदेवराय आले तेव्हापासून कीर्तनाची मर्यादा चालू झाली ती बी देवाची आज्ञा घेऊन नामदेवरायांनी कीर्तन करायला सुरुवात केली अरे येड्या पुन्हा तर ऐकून काय तर बोलू जाऊच कथा म्हणजे काय भगवंताच्या त्या कथे रूपात गुण गायलं म्हणजेच कथा आहे कथा नेमकं काय रामकृष्ण हरी नाम चिंतन आहे
आणि कथा ही देवांची भक्ताची रंगलेली आनंददायी एकमेका सहाय्य करू दोघांचा संवाद म्हणजेच कथा आहे. आणि ही कथा ऋषीमुनीची जर आपण ऐकली तर आपल्या अनंत जन्माचा उद्धार होण्याचं सामर्थ्य त्या कथेत आहे. आणि कथा करुणी हा शब्द कुणी करू नये असं सांगायचं कीर्तनकारांतर कंबरवान समोर असू मला कळत आला नाही. माझे तुकोराजा भंडारा डोंगरा देऊमध्ये त्यांनी आले आणि हा ग्रंथ तयार केला. आता हा ग्रंथ तयार करून भगवंताच्या चरणी समर्पित करून असा विचार माझ्या तुकोबरात होता. पण तेवढ्यात गंमत काय झाली, रामेश्वर भटला ही बातमी कळली आणि रामेश्वर भट काय केले, ते तुकोबारांनी कसे ग्रंथ केले बघासाठी आले, यांना काय अधिकार आहे म्हणून ते ग्रंथ पाहण्यासाठी आले. आणि ते ग्रंथ घेऊन माझ्या रामेश्वर भटनी इंद्रायणी डोहामध्ये नुसतं सोडलं नाही, त्याला असला मोठा भला दगड बांधला आणि ते अभंग गाता इंद्रायणीच्या डोहामध्ये. त्याला प्रमाण आहे, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, रामेश्वर भट्टाने बुडवलं इंद्रायणीमध्ये. 13 दिवस माझ्या तुकोबराईनं अनुष्ठान केलं. देवा काय मी अन्याय केला म्हणून हे माझं ग्रंथ सामुग्री तू इंद्रायणीत बुडवली. तेव्हा तुझ्या अगोदर मी 65 एकरची घाण कथ जागीरदारी 65 एकरची जागीरदारी तुकोबराईकडे होती. तुकोबाई साधे नव्हते, त्या आसपास 65 एकर गावची जागीरदारी तुकोबराय सावकार, मोठे सावकार तुकोबराय होते. आणि सगळ्याचा जमिनी घनखत करून घेतलेली होती. एवढे मोठे तुकोबराय गाडीवर ती खनखत माझ्या तुकोबरायाने इंद्रायणीमध्ये बुडवलं. म्हणून देवाला तुकोबराय म्हणता, देवा मी एवढे गाडीवर खत या इंद्रायणीमध्ये बुडवलो म्हणून तू माझा गाता बुडवला का वाटा बुडवला माझा. म्हणून 13 दिवस माझ्या तुकोबराय तिथं अनुष्ठान केलं. अन्न नाही, पाणी नाही, सगळं घरबार त्या ठिकाणी येऊन बसतो. लहान लहान लेकरं तोंडाकडे बघायची, रडायची, पोटाला पीठ भरायची, तिथंच पडायची. कशाचा माझ्या तुकोबराने विचार केला ना, देवा जर तू खरा असशील तर मला न्याय द्यायलाच पाहिजे. 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर 14व्या दिवशी माझ्या भगवंताला दया आली. इंद्रायणी मातेला सांगितलं, ही गाथा तू पाण्यात व्यवस्थित ठेवली का, याला कुणी तुरकळलं नाही का, याने माशानं कुणी खाल्लं नाही का, किडा ह्याला टोचला नाही का, हा ह्याला पाणी व्यवस्थित लागलं नाही का, हे सगळे विचार माझ्या देवाने 13 दिवस त्या ढोबात ती गाथा अशी धरून बसली. आणि जेव्हा तुकोबाराने निर्णय झाला, तुकोबाराने हाक मारली देवा, त्या वेळेला 13व्या दिवशी ती गाथा अशी अध्यात वर आली. भगवान परमात्म्याने ती गाथा अशी वर आणली. वर आणून तुकोबरायाच्या हातात दिली. तुकोबराया तुमचं मन बघितलं म्हणले, तुमची किती भक्ती परीक्षा बघितली म्हणलं. आणि ती गाथा माझ्या भगवंताने माझ्या तुकोबरायाच्या स्वाधीन केली. आणि ज्या वेळा तुकोबरायाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ते आनंद भले तुकोबराय नाचू लागले. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ईशे बोले कबीरा. ऐक नाही, साधू या संतांनी देवाचे धरले मनगाठी, काय करू म्हणून याद चकल्या जगजाटी. ऐसा महिमा संतांचा आहे. म्हणून भगवंतानी स्वतः ही गाथा माझ्या तुकोबरायाला प्रदान केली.
आणि नाचत नाचत दिली. तुकोबरायाने ती गाथा आपल्या डोक्यावर घेतली, डोक्यावर घेऊन सांगितलं, देवा आता समाधान झालं म्हणले. आणि ती गाथा डोक्यावर घेऊन माझे तुकोबराय इंद्रायणीच्या पायात आले. आणि ज्याने गाथा दिली ती बाबा निघाला, त्यावेळेला तुकोबरायाने हात धरलं, कुठं चालला म्हणल्या, आता कुठं चालला, आता नाही सोडत म्हणत, माझी परीक्षा घ्यायला आले ना, घ्या परीक्षा, आता तुला जाऊ देत नाही. मग डोक्यावर गाता हात देवाचा धरला आणि हात धरून त्या देवाला ज्या ठिकाणी तुकोबराय माझी साधना करत होते, एक भली मोठी शिळ होती, त्या शिळेवर बसून तपस्या रोज करत होते. त्या शिळेपाशी यांना आणलं, त्या शिळेवर गाता ठेवला आणि देवाला गेला तर बघ, तुकोबरायच्या शब्दासर भगवान परमात्मा तिथंच गुप्त झाला. आणि त्या गुप्त झाल्या ठिकाणी तिथं देवाचं मंदिर बांधलं, कृष्णाचं मंदिर तिथं अजून आहे. आणि ज्या शिळेवर गाता ठेवला त्या शिळेवर शिळा मंदिर बांधलं. आता सध्या मंदिर आहे तिथं. म्हणजे एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबरायात होतं. म्हणून तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगतात, काही करू नका, जन्म आएगा हो जाएगा. अरे जन्माला येऊन काय करायचं आहे? आणि आपल्या हातात आहे का जगणं आणि मरणं? कोण दिवस येईल कैसा, भाग्य उदयाचा ठसा. हा, काळ जाईल जाईल, देह जाईल जाईल, काळ त्याशी खाईल, कवा तरी काळ आपल्याला खाणार आहे. आणि या काळाच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर एकच गरज, आम्ही जातो तुम्ही करत पास होऊ द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रींग बोलवी. आपल्या मी भगवान परमात्म्याने आपल्याला असं बोलावं, चला कार्य संपलं तुमचं, चला आता चला, बस बस बस. हा, एवढी आनंदाने भक्ती करावी. हा, मी तू पणा जाऊ दे दुरी एकच घोंगडी द्वैत गेलं. माणसाच्या हातून कुणाच्या हातून चुका होत्या, मनुष्य चुकलं पण त्याला नाराज व्हायचं नाही, चुकलं पण रागाला यायचं नाही. अरे हा ध्येय परत मिळत नाही. ज्याची संगती झाली त्या संगतीचा फायदा आपल्याला लय मोठा. अनंत जन्मीचं पुण्य होतं म्हणून आपण एका ठिकाणी या संगतीत आलो. या संगतीचं महत्व लय मोठं आहे मायबाप. जर संगतीतून जर आपण बाजूला गेलो, जर संगतीतून आपण फिसकटलो, परत आपल्याला लक्ष चौऱ्याचा फेरा भुवनेश्वर. म्हणून संतांच्या संगती मनोमार्गगती आपळावाशी विपत्ती येणे बनते. म्हणून संतांची संगत करायची आहे. मनुष्य जरी असला, मनुष्याकडे न बघता काय करतोय ह्याच्याकडे बघा. तो भजन करतोय, काय काय पेटवतोय, काय घर जाळतोय, ह्याच्याकडे बघू नका हो. त्याच्या कर्माने ती भोगणारा, ती जे कर्म करेल ते भोगेल. हा, ज्याच्याचे जे कर्म त्याच्या संग. म्हणून ते त्याच्याकडे विचार देत नाही. महाराजांना आम्हाला बोललं नाही, महाराज रागाला, असं काही करू नका. अरे काय आहे महाराजांचं? हे सगळं वैभव तुम्ही आहे म्हण महाराज आहे. संसार कुणाचा आहे? संसार कोण करताय? बायको असेल तर नवरा आहे, आणि नवराच नसला तर बायको एकटी संसार करते का? हा, मग नवरा गेला तर बायको संसार करते का? मग जोडी केली आहे कशाला? म्हणून हा जीवनाचा संसार आपल्याला संपवायचा आहे. बाळा लेकराचा संसार आपल्या कर्माने झाला, त्याचा विचार करायचा नाही. आपल्या जीवनातला हा जो मोठा संसार आहे, पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, पुनरुपी जन्म, हे जे आहे ना, हे नामचिंतन आपल्याला संपवायचं आहे. म्हणून ह्या नामचिंतनासाठी आपला एकत्र या आणि आपला आनंद गगनात प्रगट करून घ्या. हेच संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. दुसरं काय सांगितलं? आपल्या देहातला राम ओळखा. अरे आपल्या देहात राम आहे, पण आपण त्याची जाण केली ना, आपल्याला कळालं नाही. मग कळून घेण्यासाठी संतांच्या संगती मनोमार्ग येते. संतांच्या संगतीत या, संतांच्या संगतीत आल्यावर आपल्याला देव होतो. अरे आम्ही रामो असता सुखाचा, रामो हातीशी कामो विषयावरी. अरे आपण राम घेत नाम घेत नामाच तर राम होऊन जाऊ, अशी ताकद आपल्याकडे आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगा. विनंती माझी एकच करतो, तुकोबराय जगासाठी केली तर मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक विनंती करतो.
अरे रे जाऊ दे, कोणी काही म्हणू दे, कुणाचं मनावर घ्यायचं नाही. सेवा आपल्याला करायची आहे. आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत जायचं. वाढ वेळ झाला भोबा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. आपल्याला एक दिवशी वैकुंठ भगवंताला जायचं आहे का नाही? काय वैकुंठाला जाण्याविषयी भगवंताच्या स्वरूपात एकूप लीन व्हायचं. म्हणून तुम्ही वाढ वेळ झाला भोबा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग आणि नुसतं बोलता बोलता खेळता खेळता नाचता नाचता परमार्थ करता करता असं गुप्त व्हा, मनाला विसरून जावा मी कोण आहे याची जाणीव नाही. कीर्तन ह्याला काय बिचारा काय म्हणे, पोटात लागली भूक काय कीर्तनाचे सुख आहे का नाही. म्हणून वेळ जास्त झालेला आहे, सगळे दमलेत. म्हणून या ठिकाणी आता आपण शेवट सांगतो. बाळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग गोरवितो अंतकाळी तू आमाशी पावला. अंतकाळाच्या वेळेला तुम्ही जर भजन केलं तर अंतकाळामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार आहे. आणि भेटला अंतकाळी जर भगवान भेटला पुढे सहित झाला गुप्त तुका पुन्हा जन्माला येणे नाही. एकदा भगवंताची प्राप्ती केले सगळा संसार संपला, आनंद निर्भय डोलत असतो. अशा प्रकारे येडी वाटी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर पुजारीला द्या म्हणा. म्हणा ये महाराज जवळ द्या काढून नाही बरोबर नाही. बरं म्हणा. तुम्ही तुम्हाला म्हणते तर म्हणल्यावर तुम्ही म्हणा. काय लावले अंतकाळी विठू आमासी पावला. अंतकाळी
वाढ वेळ झाला लाईटीला आता जायचं तुला. वळ वेळ झाला पांडुरंग वाढ वेळ झाला पांडुरंग वाढ वेळ झाला Thank you.
जय विठ्ठल जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे रे हरी संत सर्वता अखंड प्रेमाचा डोल पंढरीचा वार करी वारी चुकवणे रे हरी चंद्रभागे स्नान गावागे जिला पंढरीचा वार करी वारी चुकवणे रे हरी आयुष्य वावेता कुळा माझ्या सगळ्या दासा ते संत मंडळी सुखिया माझ्या तुझासा भागासी जामुखी निदान पांडुरंग देशी जरी पाय पांडुरंगा आणि तुझे काही मरणे बाई ज्ञानदेव तुकाराम
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव